नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। हनुमान जयंतीच्या दिवशी जाणून घेऊया हनुमान जन्मामागे काय आहे रहस्य आणि कथा। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम मातात्मजम वानरयुध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाची जयंती 23 एप्रिल 2024 या दिवशी साजरी केली जात आहे। चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते। हनुमानाला मारुती, बजरंगबली, रामभक्त, अंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसूत, केसरी नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते। हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे। हनुमानाला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते। हनुमानाला तेल, शेंदूर, रुईची फुले, पाने अर्पण करण्याची परंपरा आहे। हनुमानाला महादेव शिव शंकराचा अवतार मानले जाते। दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुतीरायांचा जन्म झाला होता। मात्र हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्य सांगितली जातात। श्री भगवान हनुमानांच्या जन्माविषयी विविध मान्यता आहेत। जाणून घेऊया काय आहेत त्या मान्यता। हनुमान जन्माविषयी मान्यता। मित्रमैत्रिणींनो, रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही। संपूर्ण भारतात भगवान श्री हनुमानाच्या तिथीबद्दल अनेक मतांतरेही आहेत। उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते। तामिळनाडू आणि केरळात मार्गशीर्ष मध्ये तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते। वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला। चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते असे म्हटले जाते। मित्रमैत्रिणींनो, चिरंजीव हनुमान यामागे काय आहे कथा रहस्य। मित्रमैत्रिणींनो, एका मान्यतेनुसार भगवान हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले। हा दिवस नरक चतुर्दशीचा होता। सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला। या घटनेमुळे वायुदेव क्रोधित झाले। अखेर सर्व देवांनी हनुमंताला अस्त्रे, शस्त्रे आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले असेही म्हटले जाते। हनुमानाच्या व्यात्रेपणामुळे एका ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता। सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली। मात्र या दरम्यान हनुमंतांनी बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते। ब्राह्म्य तेज आणि क्षात्र तेजाचे प्रतीक। मित्रमैत्रिणींनो, हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्म्य तेजाचे प्रतीक असून हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे। रामभक्ती करताना त्यांच्यात विष्णू तत्व आल्यामुळे त्यात स्थितीचेही सामर्थ्य आहे। हनुमानामध्ये ब्राह्म्य तेज, क्षात्र तेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार ते त्यांचा वापर करत असे सांगितले जाते। महाभारत युद्धात श्रीकृष्णाने श्री हनुमंतांना अर्जुनाच्या रथावर स्थान दिले, तेव्हा हनुमंताने रथ आणि अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे शस्त्रे हवेतच नष्ट केली होती। बुद्धी आणि शक्तीचा संगम। मित्रमैत्रिणींनो, हनुमान देवता शक्ती सामर्थ्यासाठी जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच बुद्धीसाठीही प्रसिद्ध आहे। लहानपणी भगवान हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या। वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्यांनी शिकून घेतली। वेद, उपनिषदे त्यांनी लहानपणीच तोंडपाठ केली होती। भगवान श्री हनुमंतांना अनेक भाषा येत होत्या, म्हणूनच राम लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानांनाच पाठवले होते। तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंतांना पाठवण्यात आले। समुद्र लांघणे, समुद्र सेतू उभारणे, राक्षसांचा नाश, लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे, यातून भगवान श्री हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते। जन्मताच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे त्यातून वायुपुत्र मारुती तेजतत्वाला जिंकणारा होता हे लक्षात येते।
भगवान श्री हनुमानांविषयी अजून काही कथा जाणून घेऊया। हनुमान चिरंजीवी असल्याने ते आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमध्ये आहे। हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो। शरीर सौष्ठत्व कमवण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असे मानले जाते। हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते असे म्हटले जाते। साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी शनिवारी मारुतीरायांचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते। हनुमानाला शक्ती, स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आले आहे। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे। ज्योतिष अभ्यासकांनो, ज्योतिष प्रेमींनो, आपले आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी श्री हनुमानाची उपासना कशी करावी याबद्दल आपणास मार्गदर्शन करणार आहे। तेव्हा लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, हनुमान सकल गुणांचा सागर आहे। कोणतेही संकट निवारण करण्याची शक्ती त्याच्याकडे असल्यामुळे उपासकाने यापैकी कशासाठीही हनुमान उपासना करावी। जो भक्त त्याची निष्ठेने, श्रद्धेने उपासना करतो त्या भक्तांना भक्तीच्या अनेक वाटा दाखवून त्यांना भगवंताजवळ नेण्याचेही गुरुकार्य शतकानुशतके स्वखुशीने हनुमान करीत असतो। फक्त भक्ताने त्याची उपासना श्रद्धापूर्वक केली पाहिजे। भगवंत हा श्रद्धेने वाहिलेल्या फूल, पत्र, फल, पाणी आणि प्रेमाच्या नंदादीपाचा भुकेला असतो। श्री हनुमंताच्या उपासनेची तत्वे पाळली तर कोणत्याही साधकाला हनुमानाची कृपादृष्टी नक्की लाभते। मित्रांनो, हनुमंत हा ब्रह्मचर्याचे मूर्तिमंत प्रतीक किंवा आदर्श असल्यामुळे ज्यावेळी हनुमानाची विशिष्ट उपासना चालू असेल तेव्हा उपासकाने कायिक, वाचिक आणि मानसिक असे तिन्ही प्रकारचे ब्रह्मचर्य कटाक्षाने पाळलेच पाहिजे। एरवी देखील हनुमान उपासकाने परस्त्रीला माते समान मान दिला पाहिजे। दुसरे म्हणजे श्री हनुमान उपासना करण्यापूर्वी प्रथम भगवान श्री रामचंद्रांचे स्मरण अवश्य करावे, कारण स्वतः हनुमान हा श्री रामप्रभूंचा एकनिष्ठ दास आहे। मित्रांनो, हनुमानापुढे श्री राम जपही करावा। उपासकांनी रामनामाबरोबर आपल्या नित्य वाचनात वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण, रामचरितमानस यासारखे ग्रंथही अवश्य ठेवावेत, कारण ज्या ठिकाणी रामकथा चालू असेल तेथे हनुमान अदृश्य रूपाने हजर असतो। म्हणूनच उत्तर भारतात श्री हनुमंताच्या प्रसन्नतेसाठी रामलीला करण्याची प्रथा आहे। मित्रांनो, हनुमंताची कोणतीही साधना करताना साधकाने आपले मुख पूर्वेकडेच करावे। शक्य नसल्यास मनाने हनुमंत पूर्वेकडेच आहे असे समजून आपली साधना शांत मनाने सुरू करावी। मित्रांनो, हनुमंताची पूजा पंचोपचारांनी, दशोपचारांनी वा षोडोपचारांनी करण्याचा प्रघात आहे। ज्यांना दशोपचार किंवा षोडोपचार करणे शक्य नसेल अशांनी पंचोपचार पूजा केली तरी चालते व एकदा जेवढ्या उपचारांनी पूजा करण्याचा नियम केला असेल तेवढे उपचार कायम चालू ठेवावेत। पंचोपचार पूजेत गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य हे 5 उपचार असतात। मित्रांनो, हनुमंताला स्नानासाठी गंगाजल विशेष प्रिय आहे, पण गंगाजल दुर्मिळ असल्या कारणाने विहिरीचे पाणीही चालेल किंवा सध्याच्या काळात ते शक्य नसल्यास स्वच्छ व शुद्ध पाणी वापरावे। मित्रांनो, विहिरीच्या पाण्याचे महत्त्व असल्याने हनुमान मंदिर बांधण्यापूर्वी मंदिराच्या आसपास विहीर खोदण्याची पद्धत आहे। काही विशिष्ट पूजेच्या वेळी हनुमानाला पंचामृताचे स्नानही घालावे। हनुमंताला शेंदूर प्रिय असल्याने उपासकाने हनुमानाला शेंदूर लावावा। तसेच शनिवारी
हनुमंताच्या उजव्या खांद्यावरचा थोडा शेंदूर कपाळाला लावावा. याच शेंदुराने घराच्या दारावर श्रीराम अशी अक्षरे लिहावीत. त्यामुळे घराच्या भोवती ज्या दृष्ट शक्ती फिरत असतात त्यांच्यापासून साधकाचे नक्कीच रक्षण होईल. शेंदुराप्रमाणेच हनुमानाला लाल चंदन किंवा मलयागिरी चंदनाचे गंध विशेष प्रिय आहे. याच गंधात थोडे शुद्ध केशरही खलून घालावे व ते हनुमानाला लावावे. हनुमानाला पुरुषवाचक फुले जास्त प्रिय आहेत म्हणून तीच वाहावीत. उदाहरणार्थ केवडा, गुलाब, मोगरा, झेंडू, सूर्यमुखी कमळ. मित्रांनो, हनुमंत हा शंकराचाच अवतार आहे. आपल्या आराध्य दैवताची म्हणजेच श्रीरामाची सेवा करण्यास मिळावी म्हणून शंकरांनीच हनुमानाचा अवतार घेतला. त्यामुळे हनुमानाला रुद्राचा किंवा शिवाचाच अवतार असल्याने त्यास बेल प्राणाहून प्रिय आहे म्हणून बिल्वपत्र वाहावे. बिल्वपत्र पालथे वाहू नये, तर ते जसे झाडावर उगवते तसेच म्हणजे दांडाखाली व पानवर असेच वाहावे. फुले, बेल किंवा तुळशी दले वाहताना ती झाडावर जशी उगवतात त्याच पद्धतीने वाहावीत. पुष्पांजली वाहताना मात्र हे शक्य नसते. ही फुले वाहण्यापूर्वी हातात उदक घेऊन ओम पुष्पे महापुष्पे सुपुष्पे पुष्पसंभवे पुष्पे च याव किरणे च हुम फट स्वाहा हा मंत्र म्हणून हातातील उदक फुलांवर शिंपडावे. हनुमानाला रुईच्या पानांचा किंवा फुलांचा हार घालावा. त्याच्या मस्तकावर गोडे तेल वाहावे. हनुमानाला वेगवेगळ्या प्रहरी वेगवेगळा प्रसाद आवडतो म्हणून त्या प्रसादाचाच नैवेद्य दाखवावा. उदाहरणार्थ प्रातःकाळच्या पूजेनंतर लाडू, खोबरे व गूळ, दुपारी गव्हाची पोळी किंवा चुरमा आणि गूळ तूप, रात्रीच्या नैवेद्यात केळी, पेरू, आंबे ही फळे असावीत. हनुमानाच्या प्रसादात चुरम्याचे महत्त्व विशेष आहे. त्याचा नैवेद्य रोज दाखवणे शक्य नसेल तर निदान शनिवारी तरी दाखवावा. तो शुद्ध करण्यासाठी हातात उदक घेऊन एक वेळा गायत्री मंत्र म्हणावा व हातातील उदक त्या प्रसादावर शिंपडावे. मित्रांनो, कोणताही प्रसाद साजूक तुपात तयार केलेलाच असावा. आरतीसाठी शुद्ध तुपात भिजवलेल्या 1 किंवा 5 वाती तुपाच्या निरंजनात घालाव्यात. विशेष प्रसंगी 11, 50 अथवा 108 वाती घातलेले निरंजन असावीत. हनुमानाची पूजा करताना सुवासिक उदबत्ती लावावी. त्याच्या डोक्यावर तेल वाहावे. मूर्तीला शेंदुराचे लेपन करणे. त्यास बेल फुले वाहून प्रसाद दाखवावा व शक्य असतील तेवढ्या प्रदक्षिणा घालून त्याचा डोळे मिटून ध्यानस्थ अवस्थेत जप करावा. मित्रांनो, हनुमान उपासनेची व पूजेची सगळी तत्वे तंत्रे साधकाने व्यवस्थित पाळली तर नक्कीच संकट निवारण होऊन सुखसंपत्ती लाभते व पुत्रपौत्र इत्यादींचाही लाभ होतो. मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो, अशा प्रकारे हनुमानाची उपासना करावी. आपण नक्की याचा अनुभव घ्या आणि आपले अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. आम्ही नक्कीच वाट पाहू. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री बजरंग बाण. मित्रांनो, श्री बजरंग बाण उपासना कशी करावी याबद्दल अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत. यावर मार्गदर्शन करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, श्री बजरंग बाण उपासना हे श्री हनुमंताचे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, ज्याच्या नित्य पठनाने उपासकांच्या सुप्त शक्ती श्री हनुमंत कृपेने जागृत होतात आणि त्यायोगे त्यांच्या निराश मनात धैर्य उत्पन्न होते. मित्रांनो, श्री हनुमंत कृपेने त्यांना संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. हा स्तोत्र मंत्र शक्यतो गुरुकडूनच घ्यावा. योग्य गुरु न मिळाल्यास श्री हनुमंतांनाच गुरु करावे. ही साधना मी आपल्याला सांगत आहे. मित्रांनो,
एका शनिवारी श्री हनुमानांना एक एकादशनीयुक्त अभिषेक करावा. नैवेद्यासाठी ओंजळभर फुटाणे आणि उडीद व हरभऱ्याच्या डाळीचे तळलेले 11 खमंग वडे करावेत. मित्रांनो, बजरंग बाण स्तोत्राचा कागद श्री हनुमानांच्या फोटो पुढे किंवा मूर्ती पुढे ठेवावा आणि दुःख व संकट निवारक मंत्राची दीक्षा देण्याची प्रार्थना करावी. प्रार्थना करताना गुडघे टेकून श्री हनुमंतांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसावे आणि प्रत्यक्ष श्री हनुमंतच ते स्तोत्र आपल्याला सांगत आहे अशी कल्पना करून ते स्तोत्र मनातच 3 वेळा वाचावे. मित्रांनो, यानंतर प्रदक्षिणा घालावी व आरती करून नैवेद्य दाखवावा. त्यातील फुटाणे 12 वर्षापर्यंतच्या मुलांना वानरसेना समजून वाटावेत. वडे स्वतः व कुटुंबातील प्रत्येकाला प्रसाद म्हणून खायला द्यावे. अशी ही मंत्रग्रहणाची दीक्षा पूर्ण झाली. मित्रांनो, या दिवशी शक्यतो 1 वेळचा उपवास करावा. मित्रांनो, हा उपाय आपण श्री हनुमान जयंतीला किंवा श्री रामनवमीलाही सुरुवात करू शकता. मित्रांनो, मंत्रदीक्षा झाल्यावर इच्छित संकल्प पूर्ण व्हावा म्हणून उपासना सुरू करायच्या वेळी सर्वप्रथम हे स्तोत्र वाचण्यापूर्वी श्रीरामाला नमस्कार करून श्री हनुमंतांच्या मूर्तीकडे एकाग्रतेने पाहावे आणि डोळे मिटून मनात अशी कल्पना करावी की या शक्तिशाली हनुमंतांची दिव्य शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करीत असून आपल्या अवतीभोवतीचे अणु परमाणु त्याच्याच कृपेने उत्तेजित होत आहेत आणि आपल्या भोवतीचे वातावरण तेजस्वी होत आहे. मनातील नैराश्याचे भाव निघून जात आहेत. त्या तेजस्वी वातावरणात मन न्हावून निघत आहे. मित्रांनो, नंतर रोज रात्री 11:15 ते 12:30 या वेळेत या स्तोत्राचे संकल्प उच्चारून होतील तेवढे पाठ करावेत. हे पाठ शक्यतो किमान 5 किंवा 11 तरी व्हायला हवेत. मित्रांनो, हे स्तोत्र मध्यरात्री वाचण्याचे कारण म्हणजे देवदेवतांचे आगमन पृथ्वी तलावर याच वेळी होते. मित्रांनो, पाठ संपेपर्यंत निरांजन व उदबत्ती शेवटपर्यंत असावी. संकट निवारण होईपर्यंत घरीच श्री हनुमंतांच्या फोटो समोर हे अनुष्ठान चालू ठेवावे. या काळात शुचिर्भूत राहावे. कांदा लसूण वर्ज्य करावा. तसेच दररोज संध्याकाळी श्री हनुमंतांच्या मंदिरात जाऊन देवापुढे 3 तास टेवेल असा तेलाचा दिवा लावावा व देवाला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. मित्रांनो, अशा प्रकारे श्री बजरंग बाण पठनास सुरुवात करावी. मित्रांनो, याप्रमाणे जर आपण उपासना केल्यास नक्कीच चमत्कारिक आणि शुभ फलिते आपणास प्राप्त होतील. आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. यापुढे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आपण जर श्री हनुमान भक्त असाल तर नक्कीच यापुढील व्हिडिओ आपणासाठी आहेत. तेव्हा आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आपल्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. मित्रांनो, बऱ्याच वेळा काही लोकांना असा प्रश्न पडतो की शनिदेव आणि श्री हनुमान यांचा काही संबंध आहे का? मित्रांनो, याबद्दलच या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, शनिदेवांची पूजा श्री हनुमानजींना व श्री हनुमानजींची पूजा शनिदेवाला पोहोचते अशी श्रद्धा आहे. श्री हनुमान श्रीरामांचे भक्त. श्री हनुमानजींचा जन्म शनीच्या 7.5च्या प्रभावानेच झालेला आहे. या संबंधी पुराणात एक कथा आहे. ती अशी. मित्रांनो, पुंजिकास्थला ही इंद्रदेवांच्या दरबारात स्वर्गलोकी अप्सरा होती. तिला शनिदेवांची 7.5 चालू होती. 12व्या क्रूरस्थानी शनी होता. एके दिवशी शनिदेवांची 7.5 असल्यामुळे नेमके दुर्वास ऋषी हे इंद्रदेवांची भेट घेण्यासाठी आले. दुर्वास ऋषी आणि इंद्रदेवांची चर्चा चालू असताना पुंजिकास्थला दुर्वास ऋषींकडे पाहत हसू खिदळू लागली. त्यामुळे दुर्वास ऋषींचा क्रोध अनावर झाला. संतप्त झालेल्या दुर्वास ऋषींनी तू वानर वंशात वानरीन होशील असा शाप पुंजिकास्थलेला दिला. हा शनीचा प्रताप पण 7.5 संपताना पुंजिकास्थलाने श्री भगवान शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली.
भगवान शंकरांनी प्रकट होऊन असे सांगितले की मी तुझ्या पोटी चैत्र पौर्णिमेला जन्म घेऊन तुझे कल्याण करेन. पुढे ती पुंजिकस्थला वानर वंशात अंजनी म्हणून जन्मास आली. अंजनीचा विवाह सुमेरूचे वानरराज केसरी यांच्याशी झाला व हिच्याच पोटी श्री महादेवांनी मारुतीरायाचा अवतार चैत्री पौर्णिमेला सिद्ध केला. त्यामुळे मारुतीरायाचा जन्म शनीच्या 7.5च्या कृपेनेच झाला आहे. मारुती व शनी हे दोघे शिवाचे रुद्र स्वरूप आहेत. पौर्णिमेला श्री हनुमान तर अमावास्येला शनिदेव जन्मले आहेत, म्हणून शनी मारुती मंदिर बांधतात. मित्रांनो, शनिदेव हे मोठे भाऊ व मारुतीराया धाकटे भाऊ असे आहे. दोघांच्या पूजा एकमेकांना पावतात. दोघांचे वार शनिवार म्हणजे दोघांची उपासना जास्त फलदायी ठरते. मित्रांनो, श्री हनुमानजींना दर शनिवारी तेल रुईच्या पानांचा हार घालावा व 11 शनिवारी कणकीचे दिवे चढते व 11 शनिवारी कणकीचे दिवे उतरते लावावेत. मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुतींचे दर्शन घ्यावे. भीमरूपी मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, पंचमुखी हनुमान कवच वाचावे. अशा प्रकारे शनी मारुती उपासना केल्याने यश, वैभव, ऐश्वर्य, भरभराट, कीर्ती निश्चित मिळून सर्व बाधा सर्व पीडा दूर होतात. या बाबतीत कोणतीही शंका घेण्याचे कारणच नाही. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला शनिदेव आणि श्री हनुमानजी यांचा कसा संबंध आहे हे समजलेच असेल. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. हनुमान चालीसा का पठन करतात? हनुमान चालीसा पठनाने काय होतात फायदे? हनुमान चालीसा या कलियुगात का आहे महत्वाची? जाणून घेऊया या व्हिडिओमधून. मित्रमैत्रिणींनो, आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मित्रमैत्रिणींनो, हनुमान चालीसा हे अवधी भाषेतील संत तुलसीदास रचित श्री हनुमानाचे एक स्तोत्र आहे. हे स्तोत्र दोहा आणि चौपाई स्वरूपातील 40 श्लोकांचे आहे, म्हणून तिला चालीसा असे म्हणतात. श्री गोस्वामी तुलसीदास यांनी श्री हनुमान चालीसाची रचना 16व्या शतकात अवधी भाषेत केली. हनुमानजी या कलियुगातील जागृत देवता आहेत. ज्यांना हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. हिंदू धर्मात हनुमान चालीसाचे खूप जास्त महत्व आहे. हनुमान चालीसाचे पठन केल्याने हनुमानजींची विशेष कृपा प्राप्त होते. रोज हनुमान चालीसाचे पठन केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. कसलीही समस्या असो, हनुमान चालीसाचा पाठ केल्याने समस्या दूर होते. हनुमानजी हे भगवान श्रीरामांचे सर्वात मोठे भक्त आहेत. श्री हनुमान चालीसामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रोज हनुमान चालीसाचे पठन करण्याचे फायदे सांगत आहोत. हनुमान चालीसाच्या पठनाने कोणते होतात फायदे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. 1. हनुमान चालीसाचे पठन केल्याने श्री हनुमानजींची विशेष कृपा प्राप्त होते. 2. भीतीपासून मुक्ती मिळते. दररोज हनुमान चालीसाचे पठन केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते. आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती वाटू लागते. श्री हनुमान चालीसाचे पठन केल्याने कशाचीही भीती वाटत नाही. 3. आत्मविश्वास वाढतो. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो. बऱ्याच लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो, ज्यामुळे त्यांना यश मिळवता येत नाही. दररोज हनुमान चालीसाचा पाठ केल्याने आत्मविश्वास नक्की वाढतो. आपल्याला एखाद्या इंटरव्ह्यूला जायचे असेल
तर नक्की हनुमान चालिसाचे पठण करून मगच इंटरव्ह्यूला जा. 4. आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते. श्री हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते. जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल. 5. कामात व्यत्यय येत नाही. रोज हनुमान चालिसाचे पठण केल्यास कोणत्याही प्रकारच्या कामात अडथळा येत नाही. माणसाला प्रत्येक कामात यश मिळू लागते. 6. नकारात्मकता दूर होते. रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. जी व्यक्ती नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करते त्यांना स्वतः श्री हनुमानजी संरक्षण देतात. 7. रोगांपासून मुक्ती मिळते. रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने अगदी मोठे आजारही बरे होतात. जो व्यक्ती दररोज हनुमान चालिसाचे पठण करतो तो आजारांपासून मुक्त होतो. 8. इच्छा पूर्ण होतात. मित्रमैत्रिणींनो, हनुमान चालिसाचे पठण नियमित केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. हनुमानजींच्या भक्तांवर कोणाचीही वाईट नजर पडत नाही. रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना नक्की पूर्ण होतात. 9. हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनिदशा दूर होते असेही मानले जाते. ज्या लोकांना शनीची 7.5 किंवा ढय्या आहे त्यांनी रोज स्नान करून श्री हनुमान चालिसाचे पठण करावे. 10. हनुमान चालिसा व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त लहान मुले, वृद्ध, महिलांसाठीही फायदेशीर आहे. मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे श्री हनुमान चालिसाचे हे फायदे आहेत. आपण नक्की हनुमान चालिसा पठण करावी आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हनुमान 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 ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमत निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा जय हनुमान जय हनुमान हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मुझ जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतहि सम भाई जय हनुमान जय हनुमान जय हनुमान सहस बदन तुम रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा ब्रह्म कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा राम मिलाए राजपद दीन्हा विभीषण माना लंकेश्वर
भय सब जग जाना, जुग सहस्त्र जो जन पर बानु, हीरोता ही मधुर फल जानो। प्रभु मुद्रिका मेरे मुख माही, जल दिलांद गए अचरज नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते। जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। राम द्वारे तुम रखवारे, होत न आज्ञा गन पैसारे, सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज सम्हारो आपे, तीनों लोक हाँकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। से रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, दिन के काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। चारों जुग परताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा। पावे जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्त न धरई, हनुमत से सर्व सुख करई, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई, जो सत बार पाठ कर कोई, छुटहि बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होए सिद्धि साखी गौरी सा, तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ हृदय मह डेरा। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये चाफळच्या दास मारुतीबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। चाफळचा दास मारुती वास्तव्य। मित्रांनो, सातारा कराड रस्त्यावर उमरज या गावी चिपळूणकडे जाणारा फाटा आहे। इथे उजवीकडे वळाले व पुढे गेले की एक रस्ता पुन्हा चाफळला जातो। उमरजवरून जेमतेम 11 किलोमीटरवर चाफळ आहे। चाफळचा दास मारुती स्थापना। मित्रांनो, शके 1569 अर्थात सन 1648 मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना श्री समर्थांनी चाफळ येथे एक सुंदर मंदिर बांधून केले। हाच श्री रामांच्या समोर दोन्ही कर जोडून उभा आहे। यालाच दास मारुती असे म्हटले जाते। चाफळचा दास मारुती मूर्ती। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चाफळच्या दास मारुतीच्या मूर्तीबद्दल जाणून घेणार आहोत। मित्रांनो, श्री रामासमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहिजे म्हणून श्री समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात या दास मारुतीची स्थापना केली। ही मूर्ती सुमारे 6 फूट उंच आहे। चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव, समोर असलेल्या प्रभू श्री रामांच्या चरणांवर विसावलेले नेत्र अशी ही मूर्ती आहे। मित्रांनो, या मूर्तीचे अवयव अत्यंत रेखीव आणि प्रमाणबद्ध आहेत। या दास मारुतीसाठी श्री समर्थांनी बांधलेले मंदिर हे सुमारे 350 वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत आहेत। मित्रांनो, जणू काही प्रभू रामांच्या चरणी या मारुतीचे नेत्र स्थिर असल्याचे जाणवते।
सन 1967 साली कोयनेचा भूकंप झाला. त्यात राम मंदिराचे नुकसान झाले, पण या मारुती मंदिराला काहीही हानी पोहोचली नाही असे सांगितले जाते. चाफळचा दास मारुती कथा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चाफळच्या दास मारुतीच्या स्थापनेमागे काय आहे कथा हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, श्री समर्थ रामदासांच्या जीवन कार्यात चाफळचे महत्व फार मोठे आहे. श्री समर्थांच्या चरित्राची फारशी माहिती नसलेल्या व्यक्तीला सुद्धा सज्जनगड आणि चाफळ ही नावे श्री समर्थांच्या जीवनाशी निगडीत आहेत हे माहीत आहे. मित्रांनो, चाफळचे प्रसिद्ध राम मंदिर श्री रामदासांनी शके 1569 अर्थात सन 1648 मध्ये आपले शिष्य आणि गावकरी यांच्या मदतीने बांधले. प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या दृष्टांतानुसार चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातील रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली आणि तिची या देवळात प्रतिष्ठापना केली. मित्रांनो, पंचवटीचा राम कृष्णेच्या खोऱ्यात आला आणि श्री समर्थ संप्रदायाच्या मुख्य मठाचे स्थान चाफळ हे ठरले. मित्रांनो, अशी आख्यायिका आहे की ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी श्री समर्थांना अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी दृष्टांत दिला, त्याच वेळी मारुतीनेही श्री समर्थांना दर्शन देऊन सांगितले की या रामाच्या समोर माझी मूर्ती स्थापन करून तू या मूर्तीत प्रवेश कर व माझी भीम मूर्ती रामाच्या देवळाच्या मागे स्थापन कर. श्री मारुतीरायाच्या या आदेशाप्रमाणे श्री समर्थांनी राम मंदिराच्या पुढे हात जोडून उभा असलेला दास मारुती आणि मंदिराच्या मागे प्रताप मारुती अशा दोन मूर्तींची स्थापना शके 1570 अर्थात सन 1649 मध्ये केली. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चाफळच्या प्रताप मारुती बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चाफळचा प्रताप मारुती वास्तव्य. मित्रांनो, सातारा कराड चिपळूणकडून जाणाऱ्या फाट्याजवळ उमरज गाव आहे. उमरज गावाजवळ चाफळ हे गाव आहे. येथे रामाच्या देवळासमोरील हात जोडून उभा दास मारुती व त्याच देवळाच्या मागे हा प्रताप मारुती आहे. मित्रांनो, हे कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. चाफळचा प्रताप मारुती स्थापना. मित्रांनो, दास मारुतीच्या मंदिराच्या मागे प्रताप मारुती अशा दोन मूर्तींची स्थापना शके 1570 म्हणजेच सन 1649 मध्ये केली. मूर्ती. मित्रांनो, चाफळच्या प्रताप मारुतीची मूर्ती ही वाळू, चुना आणि ताग यापासून बनवलेली आहे. मित्रांनो, श्री राम मंदिराच्या मागे सुमारे 300 फूट अंतरावर प्रताप मारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला भीम मारुती, प्रताप मारुती किंवा वीर मारुती अशी 3 नावे आहेत. हे मंदिर जसे समर्थांनी बांधले त्याच स्थितीत आजही आहे. या मंदिराला 50 फूट उंच शिखर आहे. शिखराचे शिल्पकाम अप्रतिम आहे. प्रताप मारुतीची उंची सुमारे 7 ते 8 फूट आहे. मूर्ती अत्यंत भव्य, उंच आणि रेखीव आहे. भीमरूपी महारुद्रा या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडिले आहे. मस्तकावर मुकुट, कानात कुंडले आहेत. कटीभोवती सुवर्णाची कासोटी व तिला रुंझून करणाऱ्या घंटा आहेत. टकाराचे ठाण मांडून बसलेली ही मूर्ती नेटकी आणि सडपातळ आहे. डोळ्यातून अग्निवर्षाव होताना दिसतो. मूर्तीच्या पायाखाली दैत्य आहे. चाफळ मठात वास्तव्य असले की समर्थ या मूर्तीच्या चरणतलाशी बराच वेळ बसून समोर असलेल्या बकुळ वृक्षावरील वानरांच्या लीला पाहत राहत. मित्रांनो, चाफळ गावावर आलेले कोणतेही दैवी संकट या मूर्तीच्या पूजेने दूर होते अशी या भागातील जनतेची श्रद्धा आहे. प्रतिवर्षी श्रावण महिन्यात या महारुद्र मूर्तीला रुद्राभिषेक करण्यात येतो व त्यात अनुष्ठानाची सांगता श्रावण वद्य 30 ला यथासांग साजरी केली जाते. मित्रांनो, हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा होतो. मित्रांनो, याबद्दलची कथा मी चाफळच्या दास मारुतीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे.
नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माझगावचा प्रताप मारुती याबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। माझगावचा प्रताप मारुती वास्तव्य। मित्रांनो, चाफळपासून 3 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र माझगाव आहे। चाफळहून उमरजकडे जाताना पूर्वेला सुमारे 1.5 मैलावर माझगाव येते। माझगावचा प्रताप मारुती स्थापना। मित्रांनो, शके 1571 अर्थात सन 1650 मध्ये माझगावच्या प्रताप मारुतीची स्थापना केली गेली। मित्रांनो, असे म्हणतात की या गावच्या वेशीवर पूर्वी घोड्याच्या आकाराचा एक गावरक्षक धोंडा ठेवलेला असे। लोक त्याची पूजा करीत असत। एकदा समर्थ त्या गावी गेले असता त्यांना गावकऱ्यांनी तो धोंडा दाखवला आणि तुमच्या पवित्र हातांनी या मारुतीची प्रतिष्ठापना व्हावी अशी विनंती केली। गावकऱ्यांची ही श्रद्धा पाहून समर्थांनी त्या धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली आणि शके 1571 अर्थात सन 1650 मध्ये माझगावच्या प्रताप मारुतीची स्थापना झाली आणि इथे हे देऊळ उभे केले गेले। मित्रांनो, सध्या तिथे दिसणारे मारुतीचे देऊळ श्रीधर स्वामींनी बांधलेले आहे असे म्हणतात। माझगावचा प्रताप मारुती मूर्ती। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माझगावच्या प्रताप मारुतीच्या मूर्तीबद्दल जाणून घेऊयात। मित्रांनो, हा मारुती देखील चाफळ सम्मुख असून मारुतीचे व्यवस्थापन हे चाफळ येथूनच केले जाते। मंदिराच्या भिंतीवर उड्डाण करणाऱ्या मारुतीचे उत्तम चित्र इथे रेखाटले आहे। मूर्ती सुमारे 5 फूट उंचीची आहे। मूर्तीचे तोंड पश्चिमेला आहे, म्हणजेच चाफळच्या रामाकडे आहे। मूळचे देऊळ हे 8 फूट चौरस आहे। जीर्णोद्धाराच्या वेळी या मारुती मंदिराभोवती मोठा सभामंडप बांधला गेला। मंदिर सुमारे 100 चौरस फूट लांब व रुंदीचे आहे। हे कौलारू मंदिर आहे। मित्रांनो, विटा मातीचे हे मूळ मंदिर आता जीर्णोद्धार झाल्यावर खूपच वेगळे दिसते। फरशांची जमीन, मंदिराशेजारी ध्वज, सुंदर रेखीव दरवाजा, रंगकाम हे सध्याच्या मंदिराचे रूप आहे। मंदिरातील एका भिंतीवर श्री हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, चाफळचे श्रीराम देवस्थानच या मंदिराचे व्यवस्थापन करतात। सध्या या मंदिरात शाळा भरते। कथा। मित्रांनो, याआधी मी आपणास या मंदिराबद्दलची कथा सांगितली आहे। समर्थ रामदास स्वामी रोज समाज परिस्थितीचे अवलोकन करीत चाफळहून उमरजला कृष्णा नदीच्या स्नानासाठी जात असत। वाटेत माझगाव येथील ग्रामस्थांशी थोडा वेळ सुखदुःखांच्या गोष्टीही बोलत असत। तेव्हा समर्थ त्यांना विचारत असत की शक्ती, बुद्धी, युक्तीची देवता मारुती यांचे मंदिर या गावात का नाही? तेव्हा ग्रामस्थ सांगत की या माझगावच्या वेशीवर पूर्वी घोड्याच्या आकाराचा एक गावरक्षक धोंडा ठेवलेला असे। लोक त्याची पूजा करीत असत। त्यांना गावकऱ्यांनी तो धोंडा दाखवला आणि तुमच्या पवित्र हातांनी या मारुतीची प्रतिष्ठापना करा अशी विनंती केली। गावकऱ्यांची ही श्रद्धा पाहूनच समर्थांनी त्या धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली आणि या मारुती मंदिराची स्थापना शके 1571 अर्थात सन 1650 मध्ये केली, ज्यामुळे इथे माझगावचा प्रताप मारुती हे देऊळ उभे राहिले। मित्रांनो, अशी या मारुती मंदिरामागची कथा आहे। बस बस
शिंगणवाडी वास्तव्य मित्रांनो, चाफळच्या नैऋत्येला सुमारे अर्धा मैलावर शिंगणवाडीची टेकडी आहे. शिंगणवाडीला सिंगणवाडी किंवा सिंघणवाडी अशीही नावे आहेत. मित्रांनो, शिंगणवाडी ते चाफळ हे अंतर 2 किलोमीटर जेमतेम आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आले आहोत दर्शन घेण्यास. चला तर जाऊया. शिंगणवाडी स्थापना मित्रांनो, चाफळच्या 2 मारुतींच्या स्थापनेमागोमागच म्हणजे शके 1571 किंवा सन 1650 मध्ये या मूर्तीची स्थापना झाली असावी असे मानले जाते. मित्रांनो, चाफळ येथे मुख्य मठ स्थापन करण्यापूर्वी समर्थांचा मठ येथे होता. शिंगणवाडी मूर्ती मित्रांनो, शिंगणवाडीच्या मूर्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सुमारे 6 फूट लांबी रुंदीच्या या देवळात 3.5 फूट उंचीची ही मूर्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. या मारुतीच्या डाव्या हातात त्रिशूळासारखी वस्तू आहे. ती बहुधा भगवी ध्वजा असावी. दुसरा हात उगारलेला आहे. मित्रांनो, या मारुतीला सभा मंडप नाही, मात्र देवळासमोरच्या जागेमध्ये सावली देणारे वृक्ष आहेत. देवळाचा परिसर आल्हाददायक आणि पवित्र वाटतो. मित्रांनो, टेकडीच्या पश्चिमेकडून ओढा वाहतो. 11 मारुतीमध्ये हे देऊळ सर्वात छोटे आहे. मित्रांनो, हे मंदिर उंचावर आहे व त्याच्या शिखराला तांबडा रंग दिलेला आहे. त्यामुळे चाफळच्या परिसरातून हे कुठूनही दिसते. मित्रांनो, या मारुतीला चाफळचा 3रा मारुती असेही म्हटले जाते. शिंगणवाडी कथा मित्रांनो, चाफळ येथे मुख्य मठ स्थापन करण्यापूर्वी श्री समर्थांचा मठ येथे होता. शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली ती या मठालगतच्या बागेतील एका शेवरीच्या वृक्षाखाली झाली. मित्रांनो, काहींच्या मते तेथील एका चिंचेच्या वृक्षाखाली ही भेट झाली. या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांकडून गुरुदक्षिणे दाखल मिळालेले होऊन श्री समर्थांनी तेथे जमलेल्या लोकांवर उधळले. येथून जवळच रामघळ समर्थांचे चिंतनाला बसण्याचे ठिकाण आहे. शिवाजी महाराजांनी तहान भागवण्यासाठी श्री समर्थांनी आपल्या कुबडीने दगड उलथून दगडाखाली पाण्याचा जो झरा दाखवला तो कुबडी तीर्थ म्हणून ओळखला जाणारा झरा देखील येथून जवळच आहे. मित्रांनो, या टेकडीच्या मारुतीला खडीचा मारुती अथवा बालमारुती असेही म्हणतात. मित्रांनो, या मारुतीची पूजा अर्चा व हनुमान जयंतीचा उत्सव याबाबतची सर्व व्यवस्था चाफळच्या श्रीराम देवस्थानाकडूनच केली जाते. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. उमरतचा मारुती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास
उमरजच्या मारुतीबद्दल सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा. उमरजचा मारुती. वास्तव्य. मित्रांनो, उमरज हे मसूरच्या पश्चिमेस 4 मैलावर आहे. उमरज आणि मसूर यांच्यामधून कृष्णा नदी वाहते. पुणे बेंगलोर महामार्ग उमरज मधून जातो. मित्रांनो, साताऱ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर उमरज आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत उमरजच्या मारुती मंदिरामध्ये. चला दर्शन करू. उमरजचा मारुती. स्थापना. मित्रांनो, कृष्णा नदीच्या काठावर उमरजचा मारुती आहे. या मारुती मूर्तीची स्थापना शके 1571 अर्थात सन 1650 मध्ये झाली. समर्थांना शके 1570 मध्ये उमरजमध्ये काही जमीन इनाम म्हणून मिळाल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी तेथे मारुती मंदिर व त्यापाठोपाठ मठ ही स्थापन केला. उमरजचा मारुती. मूर्ती. मित्रांनो, येथील मारुतीचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मूर्ती खूप सुरेख आहे. हा मारुती समर्थांच्या 11 मारुतीत वयाने सर्वात लहान बालमारुती आहे. या मारुतीला चांदीचे डोळे आहेत. या मूर्तीची उंची सुमारे 6 फूट आहे. ही मूर्ती चुना, वाळू व ताग या त्रिभागापासून बनवलेली आहे. या मारुतीला उमरजचा मारुती किंवा मठातील मारुती असे म्हणतात. मित्रांनो, या मंदिराला लाकडाचा कळस आहे. मंदिर पूर्वाभिमुख असले तरी मंदिराचा प्रवेश उत्तरेकडूनच आहे. या मारुतीच्या पायाखाली दानव चेपलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे उमरजच्या मारुतीचे रूप पाहायला मिळते. उमरजचा मारुती. कथा. मित्रांनो, या मारुती मंदिराच्या संबंधात 2 आख्यायिका आहेत. पहिली अशी की एके दिवशी स्नान करीत असताना समर्थ बुडालो बुडालो असे ओरडले. प्रवाहात खालच्या बाजूस स्नान करीत असलेल्या शिष्यमंडळींची अगदी गडबड उडाली. शिष्यमंडळी मदतीला येण्यापूर्वीच मारुतीरायांनी खडकावरून नदीच्या पात्रात उडी घेतली व समर्थांना बाहेर काढले. श्रीरामांनी तुझा सांभाळ करण्याची मला आज्ञा केली आहे असे समर्थांना मारुतीराया म्हणाले. खडकावरून जेथून मारुतीरायांनी उडी मारली तेथे मारुतीरायांचे पाऊल उमटलेले आहे. मित्रांनो, सध्या मात्र ते वाळू खाली बुजले आहे. मित्रांनो, दुसरी आख्यायिका अशी आहे की एक ब्राह्मण समर्थांचा शिष्य बनून त्यांच्यासह राहत होता. त्याला वाटले की आपल्याला मठात आरामात राहावयास मिळेल. पण समर्थ त्याला आपल्याबरोबर जेव्हा जिकडे तिकडे हिंडवू लागले तेव्हा तो कंटाळला व समर्थांना सोडून तुकाराम बुवांकडे आला. तो बुवांकडे अनुग्रह मागू लागला. जेव्हा तुकाराम बुवांनी पूर्वी कोणाचा अनुग्रह घेतला होता काय अशी चौकशी केली तेव्हा त्याने आपण समर्थांचा अनुग्रह घेतला होता, पण तो आता सोडून आपण आलो आहोत असे त्यांना सांगितले. तुकाराम बुवा म्हणाले, समर्थांकडे जा व त्यांचा अनुग्रह परत करून ये. तो ब्राह्मण समर्थांकडे आला व अनुग्रह परत घेण्याची त्यांना विनंती करू लागला. समर्थांनी सांगितले, पाण्याची एक चूळ भरून अनुग्रहाचा मंत्र म्हणून त्या समोरच्या खडकावर टाक, म्हणजे अनुग्रह परत केल्यासारखे होईल. त्या ब्राह्मणाने चूळ भरून खडकावर टाकली तेव्हा तेथे रामाच्या त्रयोदशाक्षरी मंत्राची श्रीराम जय राम जय जय राम ही अक्षरे उमटली. त्याच क्षणी त्या ब्राह्मणाची वाचाही गेली. तो अत्यंत दुःखी होऊन पुन्हा तुकाराम बुवांकडे आला. तेव्हा त्याची दशा बघून त्याला घेऊन तुकाराम बुवा समर्थांकडे आले व त्याची वाचा परत करण्याविषयी त्यांनी समर्थांकडे रदबदली केली. तेव्हा समर्थांनी त्या ब्राह्मणाला सांगितले की खडकावर उमटलेली ती त्रयोदशाक्षरी मंत्राची अक्षरे चाट, म्हणजे तुझी गेलेली वाचा परत येईल. त्या ब्राह्मणाने तसेच केले व त्याबरोबरच त्याची वाचा त्याला परत मिळाली. मित्रांनो, हनुमानाचे पाऊल व मंत्रखुणा अजूनही तशाच आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे या दोन्ही आख्यायिका
या मंदिरासंबंधित प्रचलित आहेत। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। जास्तीत जास्त श्री समर्थ आणि हनुमान भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ आनंद घेता येईल। मित्रांनो, आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओ आपल्याला नक्की पाहता येतील। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मसूर येथील मारुतीरायांचे दर्शन करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मसूर येथील मारुती वास्तव्य। मित्रांनो, उमरज पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर मसूर आहे। येथे या मारुतीरायाची स्थापना समर्थांनी केली आहे। शहापूर पासून मसूर फक्त 2-2.5 मैलावरच आहे। पुणे मिरज मार्गावर मसूर रेल्वे स्टेशन आहे। मित्रांनो, गावाजवळच 2 ओढे एकत्र येतात। ब्रह्मपुरी भाग हा ओढ्यापलीकडे आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्री समर्थ स्थापित मसूर मारुती मंदिराच्या दर्शनाला। चला तर मग दर्शन मसूरचा मारुती स्थापना। मित्रांनो, मसूर येथील ब्रह्मपुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता, म्हणून या ब्रह्मपुरी भागातच शके 1567 अर्थात सन 1646 मध्ये या मारुतीरायांची स्थापना केली। हा मारुती मसूरचा मारुती म्हणून ओळखला जातो। याला महारुद्र हनुमान असेही म्हणतात। मित्रांनो, आता या देवळाचा जीर्णोद्धार श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड या संस्थेने केला असून देवळाची मालकी या संस्थेकडेच आहे। देवळाची सर्व व्यवस्था प्रतिवर्षी याच संस्थेतर्फे केली जाते। समर्थ रामदासांनी या मारुतीची स्थापना केल्यानंतर सतत 4 वर्षे येथे रामनवमीचा उत्सव केला। या उत्सवांपैकी एका उत्सवात समर्थांना कल्याण या शिष्याची प्राप्ती झाली। मसूरचा मारुती मूर्ती। मित्रांनो, श्री मारुतीरायांची मूर्ती 5 फूट उंचीची असून ही चुन्यापासून बनवलेली आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे। समर्थांच्या 11 मारुतीत सर्वात देखणी ही मूर्ती आहे। मूर्तीची मुद्रा सौम्य प्रसन्न आहे। डोक्यावर सुरेख मुकुट आहे। गळ्यातील माळा, हार, जानवे, कटी मेखला, लंगोटाचे काठ, हाताची बोटे ही सर्व बारकाव्याने रंगवलेली आहेत। देवळावर एका वृक्षाने सावली धरली आहे। देवळा शेजारीच नारायण महाराजांचा मठ आहे। मित्रांनो, पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते। मसूरचा मारुती कथा। मित्रांनो, या ठिकाणाबद्दल एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे मुसळराम नावाचा एक पैलवान नेहमी मुसळ खांद्यावर घेऊन फिरत असे। समर्थांनी या मुसळरामालाच इथला मठाधिपती केला। मुसळरामाची हत्या करण्याची इच्छा मणी धरून असलेल्या यवनी अधिकाऱ्याला समर्थांनी इथेच यथेच्छ बदडून काढले होते असे सांगितले जाते। मित्रांनो, मसूरच्या मारुतीची कथा आहे। ही कथा कल्याण स्वामी या समर्थांच्या पट्ट्य शिष्याशी संबंधित आहे। कल्याण या शिष्याची प्राप्ती समर्थांना मसूर इथल्या उत्सवात झाली व पुढे तो समर्थांचा अत्यंत लाडका शिष्य झाला। कल्याण स्वामींचे मूळ नाव अंबाजी होते।
4 वर्षे मसूर इथे समर्थांनी रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात धूमधडाक्यात साजरा केला. एके वर्षी श्री रामचंद्रांच्या मिरवणुकीदरम्यान एका झाडाची फांदी मिरवणूक मार्गात आडवी येत होती, तेव्हा समर्थांनी अंबाजी नावाच्या तरुणाला त्या फांदीच्या शेंड्यावर बसून कुऱ्हाडीने बुंध्याच्या बाजूने ती फांदी तोडायला सांगितले. अंबाजीने काही न विचारता तसे केले. फांदी तुटली व अंबाजी त्या फांदीसकट सरळ खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. समर्थ त्या विहिरीपाशी आले आणि आत डोकावून त्यांनी विचारले, अंबाजी, कल्याण आहे ना? विहिरीतून प्रत्युत्तर आले, सर्व कल्याण आहे स्वामी. तेव्हापासून अंबाजीचे नाव कल्याण असे पडले. मित्रांनो, अशी ही मनोरंजक कथा आहे. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त श्री समर्थ आणि हनुमान भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ, आनंद घेता येईल. मित्रांनो, आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ आपल्याला नक्की पाहता येतील. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. शिराळा येथील मारुती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास शिराळा येथील मारुती याबद्दल सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा. शिराळा येथील मारुती. वास्तव्य. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील शिराळा हे गाव नागपंचमीच्या सणासाठी प्रसिद्ध आहे. समर्थांनी स्थापलेले मारुती मंदिर सुद्धा येथे प्रसिद्ध आहे. हे मंदिर एसटी स्टँड जवळच आहे. नागपंचमीच्या दिवशी होणाऱ्या व गारुडांच्या नागांच्या खेळासाठी हे प्रसिद्ध असलेले जे 32 शिराळे नावाचे गाव आहे, तेच आणि तेच हे शिराळे. आज आपण आलो आहोत शिराळा येथील वीर हनुमानाच्या दर्शनाला. चला तर मग दर्शन घेऊया. आज आपण आले आहोत शिराळा येथील वीर हनुमानाच्या दर्शनाला. चला तर मग दर्शन घेऊया. शिराळा येथील मारुती. स्थापना. मित्रांनो, शिराळे येथील महादजी साबाजी देशपांडे हे समर्थांचे शिष्य बनले होते. त्यांच्या आग्रहास्तवच समर्थांनी शके 1576 अर्थात सन 1655च्या सुमारास येथील मारुतीची स्थापना केली. पूजे अर्चेची जबाबदारी देशपांडे यांच्यावर सोपवली होती. शिराळा येथील मारुती. मूर्ती. मित्रांनो, हे देऊळ उत्तराभिमुख आहे. मूर्तीचे तोंडही उत्तरेकडेच आहे. मित्रांनो, ही वीर मारुतीची मूर्ती आहे, जिची उंची सुमारे 7 फूट आहे. मूर्तीच्या कंबरपट्ट्यातल्या घंटा, कटिवस्त्र व त्यांचा गोंडा सुरेख चितारलेला आहे.
मूर्तीच्या मस्तकाच्या डाव्या उजव्या बाजूला झरोके आहेत. त्यातून त्या वायुपुत्राभोवती सतत हवा खेळती राहते. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी या झरोक्यातूनच मूर्तीवर प्रकाश पडतो व ते दृश्य फारच सुंदर दिसते. मित्रांनो, ही मूर्ती उत्तम चुन्याची बनवलेली आहे. 11 मारुतींच्या देवळात सर्वात सुरेख देऊळ शिराळा येथील मारुतीचे आहे असे लोक मानतात. देवळाचा वरचा कळस फारच सुंदर रंगवलेला आहे. समर्थांनी मुळात एक कमान बांधून त्यात या मारुतीची स्थापना केली होती. नंतर त्यांचे शिष्य जयराम स्वामी यांनी कौलारू मंदिर बांधले. सुमारे 100 वर्षांपूर्वी जठार नावाच्या मारुती भक्त मामलेदारांनी दगडी घेऊन हे बांधून घेतले. कळस, मंडप वगैरे दुरुस्तीही झाली आहे. मित्रांनो, या देवळाला दक्षिणेच्या दिशेलाही एक प्रवेशद्वार आहे. देवळात वीज आहे. देवळाजवळ ओढाही वाहतो. सभामंडप 22 फूट लांब आणि 17 फूट रुंद आहे. मारुतीच्या पूजेची व्यवस्था आणि उत्सवाची व्यवस्था प्रत्येक वर्षी देशपांडे कुटुंबियांपैकी एकेकाकडे वाटून दिलेली आहे. ज्यांच्याकडे व्यवस्था असेल त्याला वर्षलदार अशी संज्ञा आहे. मित्रांनो, येथे चैत्र शुक्ल पौर्णिमा या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव मोठा थाटामाटात साजरा होतो. कीर्तन, जन्मकाळ व भंडारा यांच्या निमित्ताने हनुमान जयंतीचा उत्सव सुरेख साजरा केला जातो. शिराळा येथील मारुती कथा. मित्रांनो, दर 12 वर्षांनी येथे नाथ संप्रदायांची झुंड येते. महिना 1.5 महिना येथे मोठी जत्रा भरते. श्री केदार विजय या ग्रंथात याचा उल्लेख असा आढळतो की श्री केदारनाथ हे उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असताना कवठे एकंद मार्गे शिराळ्यात ते आले. श्री आले याचा अपभ्रंश शिराळा असे झाले. हे गाव डोंगरांनी वेढलेले आहे. नाथ संप्रदायांचे एक पुरातन स्थान म्हणून याकडे आदराने पाहिले जाते. मित्रांनो, श्री समर्थ रामदास स्वामींना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी दर्शन दिल्याचा उल्लेख समर्थ चरित्रातही आहे. 32 शिराळ्याचे ग्रामदैवत अंबामाता आहे. येथे महालक्ष्मीचेही सुंदर आणि जागृत देवस्थान आहे. मित्रांनो, करवीर निवासिनी अंबामाता कोल्हापूरला जाण्यापूर्वी येथील लोकांना त्रास देणाऱ्या कमलासूर राक्षसाचा मातेने वध केला व लोकांना अभय दिले म्हणून या श्री आले वरून शिराळा नाव पडले असा उल्लेख पुराणात आहे. मित्रांनो, 32 शिराळे गाव लक्ष्मीचे शिराळे म्हणूनही ओळखले जाते. मित्रांनो, अशी ही यामागील कथा आहे. आपल्याला नक्कीच ही आवडली असेल. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण समर्थ भक्त, हनुमान भक्त असाल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करावा. धन्यवाद. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समर्थ स्थापित 11 मारुतींपैकी शहापूरचा मारुती याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वास्तव्य. मित्रांनो,
कराड मसूर रस्त्यावर 15 किलोमीटर अंतरावर व मसूरपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर वसलेले गाव म्हणजे शहापूर. गावाच्या एका टोकाला नदीकाठी मारुती मंदिर आहे. इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर रस्त्यापासून आत समर्थ स्थापित हे मारुती मंदिर आहे. स्थापना. मित्रांनो, समर्थांनी स्थापिलेल्या 11 मारुतींमध्ये शहापूरचा मारुती सर्वात आधी स्थापन केल्याचे समजले जाते. मित्रांनो, शके 1566 म्हणजेच इसवी सन 1645 साली श्री समर्थांनी शहापूरच्या मारुतीची स्थापना केली. मूर्ती. मित्रांनो, येथील मूर्ती ही चुन्याची आहे, म्हणून शहापूर येथील मारुतीरायाला चुन्याचा मारुती असे म्हणतात. या मारुतीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे. मंदिर आणि मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे. अंदाजे 6 ते 7 फूट उंची असलेली ही मूर्ती काहीशी उग्र दिसते. शहापूरचे अजून एक महत्त्व म्हणजे शहापूरच्या आग्नेयाला 2 किलोमीटर अंतरावर रांजण खिंड आहे. इथे 2 मोठे दगडी रांजण दिसतात. मित्रांनो, या खिंडीजवळच असलेल्या टेकडीवर समर्थांचे वास्तव्य असायचे. कथा. मित्रांनो, शहापूर मंदिरामागे काय आहे कथा जाणून घेऊयात. मित्रांनो, आदिलशाही मुलखात असलेल्या शहापूर जवळच चंद्रगिरी नावाचा डोंगर आहे. समर्थ रामदास स्वामी या डोंगरावर तपश्चर्या करायला जात असत. त्यावेळी ते तेथून भिक्षा मागायला शहापूर गावात सतत जात होते. गावात बाजी पंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन देवभक्त राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव होते सईबाई. समर्थ भिक्षा मागायला आले की सईबाई नेहमी आला गोसावडा भिक्षा मागायला असे चिडून बडबडत असे आणि त्यांना भिक्षा वाढत असे. एके दिवशी समर्थ भिक्षा मागायला आले तेव्हा त्यांना घरात दुःखी वातावरण दिसले. चौकशी करताना त्यांना असे समजले की बाळाजी पंतांवर फसवणुकीचा आरोप आला आहे. त्यांना पकडून विजापूरला नेले आहे. आजपासून 5 दिवसांनी बाजी पंत परत घरी येतील असा दिलासा समर्थांनी सईबाईंना दिला होता. दासोपंत म्हणजेच समर्थ. त्यांनी विजापूरला जाऊन व्यवस्थित हिशोब मिटवून दिले व बाजीपंतांसह शहापुरी ते परत आले. त्यानंतर गावाच्या सीमेवरून समर्थ अदृश्य झाले. कुलकर्णी पती पत्नींनी 3 दिवस कडकडीत उपास केले. 4थ्या दिवशी समर्थ भिक्षा मागायला आल्यावर त्यांना आपल्या घरी जेवायला ठेवून घेतले. त्या दिवसापासून सईबाईंनी एकच व्रत घेतले, ते म्हणजे समर्थ दर्शनाशिवाय जेवायचे नाही. एकदा तर 8 दिवस उपास घडला. त्यावेळी हे दाम्पत्य समर्थांना शोधायला चंद्रगिरीच्या डोंगरावर गेले. तिथे समर्थांना त्यांनी जेवण रांधून वाढले. जेवण वाढताना वरती पाहू नकोस असे समर्थांनी सईबाईंना निक्षून बजावले होते. तरीही अनावधानाने सईबाईंचे लक्ष वरती गेले तर काय त्यांचे डोळे दिपले. समर्थांच्या जागी त्यांना प्रत्यक्ष मारुतीराया बसलेला दिसला असे सांगितले जाते. मित्रांनो, त्यानंतर पुढे समर्थांनी इथे चुन्याच्या मारुतीची स्थापना केली व मंदिर बांधले आणि हेच ते मारुती मंदिर. मंगल भवन अमंगल हारी ग्रवहु सुदर्शन अजर विहार राम सिया राम जय जय राम.
मंदिर के दर्पण में सिया राम राम है। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। हा तो ब्रिज आहे, ज्या ब्रिजवरून आपण बहे बोरगावच्या या कनेक्टिंग ब्रिजवरती येतो। इथे आपण गाडी आपली पार्क करू शकतो। या जागेवरती इथे गाडी आपण पार्क करू शकतो। 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग दिलेले आहे आणि इथून या मधल्या छोट्या ब्रिजने ओके या छोट्या ब्रिजने आपण डावीकडे जो रस्ता दिलेला आहे तिथून आपण मारुती मंदिराकडे, समर्थ स्थापित मारुती मंदिराकडे जाऊ शकतो। आता आपण प्रत्यक्ष पाहण्यावर इथे इथून कसं चालत जायचं आहे। आता आपण चाललेलो या ब्रिजवरून सरळ जाऊन डावीकडे जो दिसतो दुसरा कनेक्टिंग स्मॉल ब्रिज तिथे जाणार आहोत। चालत जायचा। याला थोडे कठडे केलेले आहेत या ब्रिजला आणि या ब्रिजने आपण कनेक्टिंग ब्रिजला जाणार आहोत। बोलू। नमस्कार मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी एक मारुती बहे बोरगाव सांगली येथे आपण आलो आहोत। चला तर मग दर्शनाला जाऊया। या माझ्यासोबत। हाँ, त्यांना जाऊन विचारतो मी। हे बघ इथे पण बसलाय। बघा नाही तो बदक आहे। बदक पोहताना मी पहिल्यांदा बघते। बदक पोहताना नॅचरल बदक आहे ते, तर रानटी बदक आहे। वाव, मस्त आलं बघ। मी पकडलं जाते। मस्त आहे, किती सुंदर आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला बगळे, बदक असे पक्षी बघायला मिळतील। ओके, आता या रस्त्याने आपण मार्गक्रमण करतोय। हां, आपण याला मार्गक्रमण करतोय रस्त्याने। या ब्रिजवरून जाताना व्यवस्थित मध्यभागाने जायचं। अजिबात इकडे तिकडे दोन्ही बाजूने रस्ता दिलाय। त्या किनाऱ्यावरून रस्ता पण दिलाय आणि तुम्ही जर पाहाल तर या किनाऱ्यावरून पण रस्ता दिलेला आहे। मला दोन्ही किनारे दाखवू दे तुम्ही। या किनाऱ्यावरून रस्ता दिलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर या किनाऱ्यावरून पण रस्ता दिलेला आहे आणि मी इथे उभा आहे पाहिलं तर। आणि आपण जर पाहिलं तर आपल्याला इथे भरपूर पक्षी बघायला मिळतील। इथे बघा एकटी आहे
मासेमारी करणारा. बगळे आणि बदक भरपूर प्रमाणात इथे आहेत. मित्रांनो चला आपल्याला इथून वळायचंय. इकडे काही मंदिर. चला तर. मित्रांनो या मधल्या रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत आणि या रस्त्याने आपण ज्या रस्त्याने आलेलो त्या रस्त्याने इथे येऊन असं करून या रस्त्याने इथे येणार आहोत आणि या रस्त्याने चालत चालत आपण पुढे जाणार आहोत. आपण चालत जाणार आहोत. इथे जरा ऊन असल्यामुळे ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम येईल. तर मोबाईलमध्ये शूटिंग करायला तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर मोबाईलला बॅकअप व्यवस्थित घेऊन हे करा. आणि हे फार पहाटे लवकर आलात तर बरं होईल. त्याने तुम्हाला व्यवस्थित इथे निसर्गरम्य परिसराचा लाभ घेता येईल. इथे भरपूर बगळे तुम्हाला दिसतील, पक्षी दिसतील वेगवेगळ्या प्रकारचे, जे मासेमारीवरती म्हणजे मासे मारून तुम्हाला बगळे दिसतील पांढऱ्या रंगाचे, काळ्या रंगाचे. बघा हे बघा इथे तुम्हाला बगळे दिसतील. हे बघा दिसत आहेत ना. आपण इकडून आलेलो आहोत आणि इकडे जात आहोत या रस्त्याने. आणि इथे पूर्णपणे खडकाळ आहे आणि इकडे सगळा डॅमचा भाग आहे. या ब्रिजवरून आपण आता आलेलो आणि आता आपण या कोपऱ्यात आलो आणि इथून आपण सरळ काटकोणात जाऊन मंदिराकडे जाणार होतो. तुम्हाला मंदिराचा कलर दिसत असेल पहा. हेच ते समर्थ स्थापित 11 मारुतीपैकी एक बहे बोरगाव येथील मारुती मंदिर आहे. आता या रस्त्याने सरळ गेल्यावर तुम्हाला मंदिर दिसत असेल त्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आपण या रस्त्यावर आलेलो आहे आणि इथून पायऱ्या चढत वरती जाणार आणि सरळ या रस्त्याने आपण जाणार आहोत. आपण या रस्त्याने सरळ चालत चालत जाऊन चालत जायचंय. या रस्त्याने सरळ आपण चालत गेल्यावर सगळे रस्ते असे काटकोनात आणि 90 डिग्रीज मध्ये रस्ते आहेत. चांगले रस्ते बनवलेले आहेत. इथे जर येणार असाल तर निवांत 2-2.5 तासाचा वेळ काढा. चालत निवांत निसर्गरम्य आणि छान असा परिसर आहे. मुलांना नक्की आवडेल. सकाळच्या वेळेत आलं तर आणि किंवा संध्याकाळच्या वेळेत आलं तर व्यवस्थित देवदर्शन आणि एक पिकनिक स्पॉट सारखा हा पॉइंट आहे. हा त्या रस्त्यावरचा बाजूचा परिसर अतिशय हिरवागार. तुम्हाला भरपूर पक्षी पाहायला मिळतील. तर आपण जवळच मंदिराच्या जवळच पोहोचलेले आहोत. हे पहा रामलिंग, श्री रामलिंग बेट पर्यटन स्थळ, श्री ग्रामपंचायत बहे बोरगाव
जे सांगली येथे आहे. आपण तिथे पोहोचलेलो आहोत. निसर्गरम्य परिसर आहे, हिरवी गर्द झाडी आहे आणि बाजूला खळखळता कालवा, धरण आपण काय म्हणू शकतो त्याला, बांध आहे. सकाळी आलात किंवा संध्याकाळी आलात तशी सुंदर आहे. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदर्शन अचर विहारी. राम सिया राम सिया राम जय जय राम. 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 मेरे तन मन धड़कन में सिया राम राम है. मन मंदिर के दर्पण में सिया राम राम है. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. बहे बोरगाव. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास बहे बोरगाव येथील मारुतीबद्दल सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल यात शंकाच नाही. मित्रांनो, श्री क्षेत्र रामलिंग बेट बहे बोरगाव येथे आपण समर्थ स्थापित हनुमान मंदिराच्या दर्शनाला आलो आहोत. चला तर मग दर्शन घेऊया, दर्शनाला जाऊया. नमस्कार, आपण आलोय हनुमानच्या मंदिरात. चला. बहे बोरगावचा मारुती. मित्रांनो, 1884च्या बॉम्बे गॅजेटमध्ये बहे गावाचा उल्लेख आहे. मित्रांनो, कराडला आल्यावर तासगाव नाक्यावरून नरसिंहपूर येथे यावे. येथून जवळच बहे आहे. बहे येथील मारुती कृष्णा नदीच्या पात्रात असल्यामुळे वाहने पुढे रस्त्यावरच ठेवावी लागतात आणि छोट्या पुलावरून 1 ते 2 किलोमीटर पायी चालत जावे लागते. बेटाच्या मागील बाजूला पश्चिमेला पूल आणि बंधारा आहे. या पुलावरूनच नदीच्या पात्रातील खडकावर जाता येते. तेथून खडकावरून श्री मारुती मंदिराकडे जाता येते. कृष्णा नदीला पूर आल्यावर ही वाट बंद होते, त्यामुळे जून ते ऑगस्ट पर्यंत माहिती घेऊनच आपण दर्शनाला जावे. मित्रांनो, मच्छिंद्रगड येथून हे जवळच आहे, त्यामुळे नाथपंथीयांची झुंड दर 12 वर्षांनी येथे येऊनच जाते. मित्रांनो, नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, कृष्णा महात्म्यात बाहुक्षेत्र म्हणून याचा उल्लेख आहे व गुरुचरित्र या पोथीतही याचा उल्लेख आढळतो. महाबळेश्वर तीर्थ बर्वे, कृष्ण उगम तेथे पहावे, जेथे असे नगर बहे, पुण्यक्षेत्र रामेश्वर. गुरुचरित्र अध्याय 15 ओवी 89. मित्रांनो, बहे येथे कृष्णेच्या मध्यभागी बेट आहे. मित्रांनो, या बेटामागची कथा अशी आहे की या बेटावर रामलिंग व लक्ष्मणलिंग या 2 लिंगांची स्थापना श्री प्रभू रामचंद्रांनी केली. कवी श्रीधरांनी लिहिलेल्या श्री राम विजय या ग्रंथातील 16व्या अध्यायात बाहे क्षेत्रातील रामलिंग बेटाचा उल्लेख केला आहे. त्याचा मतितार्थ असा आहे की सीतेचा शोध घेत प्रभू रामचंद्र तेथे आले. बहे येथील कृष्णेच्या तटावरील सुंदर अशा निसर्गरम्य स्थळी प्रभू रामचंद्र स्नान करण्यासाठी कृष्णा नदीत उतरले. नदीच्या प्रेमाने हे परमेश्वर स्वरूप जलमय झाले. बहे बोरगाव वास्तव्य. मित्रांनो, बहे हे वाळवे तालुक्यात कृष्णा नदीच्या काठी बोरगाव जवळ आहे, म्हणून त्याचा उल्लेख बहे बोरगाव असा केला जातो. सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे हे गाव आहे. कराड कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या पेठवरून जेमतेम 12 किलोमीटर अंतरावर बहे हे ठिकाण आहे.
नमस्कार मित्रांनो, आपण आता बहे बोरगाव येथे आलो आहोत. मित्रांनो, हे पहा श्री समर्थ स्थापित 11 मारुतींपैकी बहे येथील मारुती मंदिर. मित्रांनो, याची स्थापना 1573 मध्ये झाली. इथे हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र दिले आहे. मित्रांनो, येथे गणेश मूर्ती आहे. प्रथम आपण गणेश दर्शन घेऊया. चला तर मग. बहे बोरगाव स्थापना. मित्रांनो, समर्थांनी या मारुती मंदिराची स्थापना शके 1573 अर्थात सन 1652 मध्ये केली. बहे बोरगाव मूर्ती. मित्रांनो, प्राचीन काळी इथे राम मंदिर होते. त्याच्या पुढ्यात शिवलिंग आहे. मित्रांनो, या राम मंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे. मारुतीचे दोन्ही हात पाणी अडवण्याच्या पवित्र्यात दिसतात. दोन्ही मांड्यांच्या बाजूला हे धरलेले आहे. मित्रांनो, डोक्यावर मुकुट असलेली अशी ही भव्य मूर्ती इथे जाण्यापूर्वी कृष्णेवरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावर जाणाऱ्या वाटेने जावे लागते. नदीला पूर आल्यावर ही वाट बंद होते. मित्रांनो, मूर्तीच्या डोक्यावर उंच मुकुट आहे. ही मूर्ती अतिशय भव्य आहे. मित्रांनो, बहे बोरगाव येथील मारुती आपल्याला नक्की आवडेल. बहे बोरगाव कथा. मित्रांनो, मूर्तीच्या स्थापनेबद्दल मोठी मनोरंजक आख्यायिका आहे. रावण वध करून सीतेसह परत येत असताना राम लक्ष्मणांनी बहे या गावी मुक्काम केला. सीतामाईंना त्यांनी गावात ठेवले व ते कृष्णेच्या प्रवाहात स्नानासाठी आले. श्री रामचंद्रांनी स्नान केले व तेथे शिवलिंगाची पूजा केली. मित्रांनो, कृष्णा नदीला उल्हास येऊन तिचा प्रवाह एकदम वाढू लागला. मारुतीरायांनी श्री रामचंद्रांच्या मागे उभे राहून दोन्ही हातांनी कृष्णेचा प्रवाह अडवला व कृष्णेला 2 बाजूंनी वाहा असे सांगितले. मारुतीरायांनी कृष्णेचा प्रवाह थांबवल्यामुळे तेथे बेट तयार झाले व डोहही तयार झाले. मारुतीरायांच्या बाहूंमुळे कृष्णेचे झालेले 2 प्रवाह पुढे जाऊन पुन्हा एकत्र आले. अशा तऱ्हेने प्रभू रामचंद्रांच्या ध्यानात येऊ घातलेले विघ्न दूर झाले. दोन्ही बाजूंनी प्रवाह पुढे गेल्यामुळे या स्थानाचे नाव बाहे अर्थात बहे असे पडले. श्री समर्थ रामदास येथे आले तेव्हा लोकांकडून ही हकीकत त्यांना कळली. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा काही काळ वास झाला होता. तेव्हा येथे मारुती असणारच असे समर्थांनी मानले. मारुतीरायांच्या डोहात त्यांनी उडी मारली. काही प्रहर ते डोहात होते असे म्हणतात. समर्थांनी डोहातून मारुतीरायांची मूर्ती बाहेर काढली. पण तेव्हा मारुतीरायांना दाखवावयाच्या नैवेद्याची, पूजेची वगैरे तयारी गावकऱ्यांकडूनच झाली नव्हती. तेव्हा मारुतीरायांनी समर्थांना सांगितले की सांप्रतकाळी बाहेर राहणे योग्य होणार नाही असे सांगून मारुतीराया डोहात पुन्हा लुप्त झाले. समर्थांनी मारुतीरायांचे रूप आठवून दुसरी मूर्ती तयार केली. स्नान करून तिची पूजा केली व रामाच्या मागे तिची स्थापना केली. मित्रांनो, या मूर्तीला स्थापनेपूर्वी मारुतीरायांचे ध्यान करताना श्री मारुतींचे समर्थांनी एक भीमरूपी स्तोत्र रचले आहे. समर्थांच्या भीमरूपी स्तोत्रामधील सर्वात मोठे हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र भक्ती रसाने व वीर रसाने भरलेले आहे. समर्थ स्थापित 11 मारुतीत पर्यटन स्थळ म्हणता येण्याजोगे हे स्थळ आहे. मित्रांनो, हे ठिकाण निसर्गरम्य आहे. येथे कृष्णा नदीवर मोठा पूल आहे. पुलाच्या पश्चिमेवर नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यावरून नदीच्या पात्रातील खडकावर जाता येते. वाट खडकावरून मारुती मूर्ती असलेल्या बेटाकडे गेली आहे. मित्रांनो, नदीला पूर आला असेल तेव्हा या बेटावर जाता येत नाही. बेटावर मारुती मंदिराशिवाय इतरही समाध्या आहेत. मर्चिंद्र किल्ला येथून जवळच दिसतो. कृष्ण महात्म्यात या क्षेत्राचा उल्लेख बाहू क्षेत्र असा आढळतो.
मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हनुमानच्या मंदिरात आली. चला. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मनपाडळे येथील मारुती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास मनपाडळे येथील मारुती यांच्याबद्दल सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा. मनपाडळे वास्तव्य. मित्रांनो, समर्थांच्या 11 मारुती स्थानापैकी सर्वात दक्षिणेकडचे स्थान म्हणजे श्री क्षेत्र मनपाडळे येथील मारुती. मनपाडळे हे श्री क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड ज्योतिबा परिसरात आहे. पन्हाळगड हे दक्षिणेकडील दरवाजासारखेच आहे. शिवाजी महाराजांच्या काळात विजापूरच्या आदिलशाहीवर लक्ष ठेवण्यासाठी पन्हाळगड हे मोक्याचे ठिकाण होते. या भागाचे राजकीय महत्त्व लक्षात घेता असे दिसते की समर्थांनी या ठिकाणी शक्तीची ही 2 केंद्रे तयार केली. कोल्हापूर ते वडगाव वाठार हे अंतर 22 किलोमीटरचे आहे. वडगाव वाठार वरून पुढे अंबप मार्गे मनपाडळे हे अंतर 14 किलोमीटरचे आहे. येथे वारणा खोऱ्यात मनपाडळे गावाजवळ पाडळी नावाचे गाव आहे. येथेही मारुतीची एक मूर्ती आहे. कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाच्या पायथ्याशी मनपाडळे हे गाव आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मनपाडळे येथील हनुमान मंदिराच्या दर्शनाला. चला तर मग जाऊया दर्शनाला. आज आपण आलो आहोत मनपाडळे येथील श्री हनुमान मारुती मंदिरात. चला तर दर्शन. मनपाडळे स्थापना. मित्रांनो, या मारुतीची स्थापना शके 1573 अर्थात सन 1652 मध्ये झाली. मनपाडळे मूर्ती. मित्रांनो, मनपाडळे येथील मारुती मंदिर एका टोकावर नदीच्या काठी आहे. मंदिर कौलारू आहे. मंदिराजवळून ओढा वाहतो. मंदिराच्या आसपास झाडी आहेत. मंदिराचा गाभारा 7 फूट बाय 6 फूट असून त्याभोवती 26 फूट बाय 15 फूट असा सभामंडप आहे. सभामंडपाचे बांधकाम नवीन आहे व चांगल्या स्थितीत ठेवलेले आहे. मित्रांनो, मंदिर व आतील मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती सुमारे 5.5 फूट उंचीची आहे. मित्रांनो, मूर्तीजवळ सुमारे 1.5 फूट उंचीची कुबडी आहे. ओढ्याकाठी एक सुंदर कौलारू मंदिर हे असून ह्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आहे. मनपाडळे कथा. मित्रांनो, पन्हाळगड किल्ल्याचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन समर्थ रामदासांनी येथे शिष्य संप्रदाय वाढवला व या मूर्तीची स्थापना केली. मित्रांनो, मनपाडळे येथील समर्थ स्थापित मारुती पन्हाळा परिसरात असून वारणाच्या खोऱ्यात आहे. त्या काळात आदिलशहाच्या ताब्यात हा प्रदेश होता. त्यावर नियंत्रण राहावे याच उद्देशाने या मारुतीची स्थापना झाली असावी. श्री गिरीधर स्वामींनी श्री समर्थ प्रताप मध्ये मनपाडळे या गावाचा उल्लेख मानसग्राम असा केला आहे. या गावाला मनपाडळे असे त्यामुळे म्हणतात. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा,
जास्तीत जास्त श्री समर्थ आणि हनुमान भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ आनंद घेता येईल। मित्रांनो, आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, चला आपण जाऊया पारगावच्या मारुतीच्या दर्शनाला। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। श्री क्षेत्र पारगाव। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास पारगाव येथील मारुती बद्दल सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा। श्री क्षेत्र पारगाव वास्तव्य। मित्रांनो, पारगाव हे मनपाडळे या मारुती देवस्थानापासून सुमारे 5 मैलावर आहे। मात्र या 2 देवस्थानांना जोडणारा थेट असा रस्ता नाही, वळसा घालून आपल्याला जावे लागते। मित्रांनो, कराड कोल्हापूर रस्त्यावरील वाठार या गावापासून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे व त्याच्या उत्तरेस 2 मैलावर जुने पारगाव आहे। या जुन्या पारगावचा मारुती हाच समर्थ स्थापित पारगावचा मारुती आहे। मित्रांनो, 11 मारुतींपैकी सर्वात शेवटी स्थापन केलेला व सर्वात लहान मूर्ती असलेला मारुती म्हणजे पारगाव येथील मारुती। नमस्कार मित्रांनो, आज आपण आले आहोत पारगावच्या हनुमान मंदिराच्या दर्शनाला। चला तर मग दर्शन घेऊ। पारगावचा मारुती स्थापना। मित्रांनो, या मूर्तीची स्थापना शके 1574 मध्ये झाली आहे। पारगावचा मारुती मूर्ती। मित्रांनो, या मूर्तीची उंची फक्त 1.5 फूट आहे। इतर मारुतीप्रमाणे ही मूर्ती शेणाची किंवा चुनामातीची नाही, एका सपाट दगडावर ही मूर्ती कोरलेली आहे। या मारुतीने केसांची शेंडी बांधलेली आहे। हा मारुती डावीकडे तोंड करून धावत निघालेला आहे। समर्थांच्या इतर मूर्तींहून ही मूर्ती इतकी निराळी आहे की ही मूर्ती समर्थांची नव्हेच अशी शंका यावी। मित्रांनो, या मंदिराची मूळ घुमटी 9 फूट लांब रुंद आहे। त्याभोवती 1972 साली 40 फूट बाय 16 फूट असा सभामंडप बांधला गेला, पण हे बांधकाम बाहेरून देऊळ न वाटता एखाद्या हॉल सारखे वाटते। पारगावचा मारुती कथा। मित्रांनो, पारगाव हे सुद्धा पन्हाळ गडाजवळचेच गाव असल्यामुळे समर्थांनी त्याचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन येथे मारुती मूर्तीची स्थापना केली। मित्रांनो, अनाजी दत्तो आणि कोंडाजी फर्जद यांना शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याची मोहीम सांगितली, तेव्हा राजकीय खलबतांसाठी शिवाजी महाराज व समर्थ रामदास हे दोघे या पारगावी येत असत असे म्हणतात। हीच त्यामागची कथा आहे। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। जास्तीत जास्त श्री समर्थ आणि हनुमान भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ आनंद घेता येईल। मित्रांनो, आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा। नवनवीन व्हिडिओ आपल्याला नक्की पाहता येतील। धन्यवाद।